नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. काल दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरून कॉक्रोच जनता पार्टीचे जे सदस्य आहेत, जे नेते आहेत, ज्यांना आपण म्हणू शकतो की संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरून संसदेवरती विराट अशा पद्धतीचा मोर्चा काढला गेलेला होता. हा मोर्चा काढला गेल्याच्या नंतर हे आंदोलन संपेल असं वाटलेलं होतं, परंतु या आंदोलनाची आणखी एक रणनीती काल रात्री मध्यरात्री ठरली आणि पुन्हा एकदा हे सर्व विद्यार्थी आंदोलक पुन्हा एकदा संसदेकडे संसदेच्या दिशेने जे आहे ते मोर्चा काढण्याच्या तयारीमध्ये आहेत. असं सगळं घडत असताना आज दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी अतिशय महत्वाच्या आणि वेगवान घडामोडी घडत आहेत. काल ज्या विद्यार्थ्यांवरती पोलिसांकडून लाठीचार्ज केलेला होता त्या निषेधार्थ आज संसदेचं कामकाज दिवसभरासाठी ठप्प झालेलं आहे, स्थगित करण्यात आलेलं आहे. त्याच अनुषंगाने विरोधी पक्षातील सर्वच नेते या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एकवटल्याचं चित्र पाहायला मिळते. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी दिल्लीतील जंतर मंतर या मैदानावरती जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेतली. त्यांच्या पाठोपाठ जर पाहिलं तर अरविंद केजरीवाल जे की दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला, त्यांची भेट घेतली. आणि त्या पाठोपाठ जे नेते, जे महत्वाचे विरोधी पक्षाचे नेते आहेत, ते राहुल गांधी काहीशे पाठीमागे आहेत असं वाटत होतं. ते राहुल गांधी सुद्धा आता या विद्यार्थ्यांची जंतर मंतरवरती जाऊन भेट घेणार आहेत. तत्पूर्वी जर पाहिलं तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर जे विरोधी पक्षाचे नेते आहेत, त्यांनी थेटपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आता ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे एकच आहे आणि ते कारण म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा या मागणीसाठी आता सर्वच विरोधक एकवटलेले आहेत. सध्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी दिल्लीत घडत आहेत. दिल्लीत नेमकं काय घडतं हे सगळंच आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत या लाईव्ह मध्ये आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, काल आपण पाहिलं सुरुवातीला असं वाटत होतं की हा मोर्चा जो आहे तो संसदेवरती जाणार नाही, कारण ज्या पद्धतीचं सगळं पोलीस प्रोटेक्शन ज्या ठिकाणी सगळं संसद मार्गावरती लावण्यात आलेलं होतं, तरी सुद्धा विद्यार्थ्यांचा मोर्चा दिल्लीच्या संसद भवन या ठिकाणी धडकला. अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांकडून लाठीचार्ज केला गेला. हे आंदोलन दडपलं जाईल असं वाटत होतं. काल रात्री पुन्हा एकदा अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांच्या पत्नी यांच्या नेतृत्वाखाली रणनीती ठरली आणि पुन्हा एकदा हे विद्यार्थी एकवटलेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ आता जर पाहिलं तर विरोधी पक्षाचे नेते सुद्धा त्यांची भेट घेत आहेत, त्यांना पाठिंबा देत आहेत. दिल्लीत काय घडतंय? निश्चितपणे राजरत्न, राजधानी दिल्लीमध्ये अक्षरशः मागच्या 2 ते 3 दिवसापासून छावणीचं स्वरूप कुठेतरी आल्याचं आपण पाहतोय. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या निमित्तानं कॉकरोच जनता पार्टीला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद, तरुणांची साथ अभिजित दिपके यांना मिळणारी, सोनम वांगचुक यांना देशभरातून मिळणारा वाढता प्रतिसाद, या सगळ्यानंतर काल ज्यावेळी या तरुणांवर लाठीचार्ज जो आहे तो करण्यात आलेला होता, त्यानंतर संपूर्ण देशामध्ये खऱ्या अर्थाने एक संतापाची लाट जी आहे ती उलटलेली आहे, उमटलेली आहे. मात्र अशा वेळी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी नेमके कुठे आहेत? राहुल गांधी या आंदोलनामध्ये का सहभागी होत नाहीयेत? प्रियंका गांधी नेमक्या या आंदोलनामध्ये का सहभागी होत नाहीयेत? असा प्रश्न प्रामुख्याने विचारला जात होता. काल मला वाटतं राहुल गांधी यांनी आम्ही योग्य वेळी या सगळ्यामध्ये बोलू अशी भूमिका देखील मांडलेली होती. मात्र या सगळ्या आंदोलनानंतर काल रात्री उशिरा राहुल गांधी यांच्याकडून एक व्हिडिओ जो आहे तो प्रसारित करण्यात आला आणि भारतातले सगळ्यात युवा विरोधी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना देश लक्षात ठेवेल अशा शब्दामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका देखील केलेली होती. त्यानंतर आज संसदेमध्ये सुद्धा दोन्ही सभागृहामध्ये या सगळ्या लाठी हल्ल्याचे, सीजेपीच्या आंदोलनाचे, नीट पेपर फुटी प्रकरणाचे आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने पडसाद जे आहेत ते उमटल्याचं आपण पाहिलं. सदनाचं सदनाचे कामकाज जे आहे ते ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यानंतर मात्र राहुल गांधी यांची थेटपणे या सगळ्या आंदोलनामध्ये एंट्री झाल्याचं आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे निवासस्थान आहे, त्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी यांच्याकडून ठिय्या जो आहे तो मांडण्यात आलेला आहे. ठिय्या आंदोलन राहुल गांधी करतायत. सोबत प्रियंका गांधी आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत आणि आणि हजारो तरुण जे आहेत ते राहुल गांधी यांच्या सोबत आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू आहे. केंद्रीय विज्ञान तथा तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह जे आहेत ते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत. दोघांमध्ये चर्चा देखील त्या ठिकाणी सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला जंतर मंतरवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे माजी कृषी तथा संरक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार हे त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे.
दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा त्यांची भेट घेतलेली आहे. अगदी आज सकाळीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते, राज्यसभा खासदार संजय राऊत, मुख्य प्रतोद खासदार अ, अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई यांच्या शिष्टमंडळाने सुद्धा अभिजित दिपके यांची भेट घेतलेली होती. त्यामुळे निश्चितपणे आज दुसऱ्या दिवशी सुद्धा राजधानी दिल्लीमध्ये अनेक हाय व्होल्टेज घडामोडी ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळतायत. संख्यात दिल्लीमध्ये अत्यंत हाय व्होल्टेज घडामोडी घडत असताना जर पाहिलं तर सध्या सर्वच विरोधी पक्ष एकवटलेले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते अत्यंत चुकीच्या स्वरूपामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे प्रतिक्रिया जे आहेत ते अरविंद केजरीवाल देताना पाहायला मिळतात. तरी सुद्धा जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यांवरती ठाम आहोत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं हे फार आवश्यक आहे, कारण 22 विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये स्वतः आत्महत्या केलेली आहे आणि त्यामुळे या प्रकरणाला नैतिकतेच्या आधारावरती सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या उमटत असल्याचं पाहायला मिळतं. परंतु हे जे आंदोलन आहे, संकेत दिल्लीत हाय व्होल्टेज घडामोडी घडतायत, परंतु या सीजेपीच्या आंदोलनाला राज्यभरामधून प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे आंदोलन आजही होत आहेत. आज तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 23 तारखेला तर मुंबई बंदची हाक दिली आहे. निश्चितपणे राजरत्न, या सगळ्या आंदोलनाचे पडसाद हे राज्यभर उमटताना आपण पाहतोय. तरुण प्रामुख्याने मुख्यत्वे या सगळ्या आंदोलनामध्ये एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने 23 तारखेला मुंबई बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद सुद्धा सध्या सुरू आहे. या सगळ्यावर सडकून टीका जी आहे ती आदित्य ठाकरे यांच्याकडून सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. सगळ्याच प्रमुख विरोधी पक्षांनी जी आहे ती या सगळ्या आंदोलनाला जी आहे ती साथ दिल्याचं पाहायला मिळतंय. प्रामुख्याने जे डावे पक्ष आहेत सीपीआयएम, सीपीआय या सगळ्या पक्षांनी तर अगदी सुरुवातीपासूनच अभिजित दिपके यांना पाठिंबा दिलेला होता. सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिलेला होता. जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता आणि तरुणांसाठी लढणाऱ्यांचा सरकारला नेमका त्रास काय होतोय, असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी सवाल जो आहे तो या निमित्तानं उपस्थित केलेला आहे. शर्मिला ठाकरे ज्या आहेत त्या सुद्धा शिवाजी पार्कच्या आंदोलनामध्ये राजरत्न सहभागी झालेल्या आहेत. निश्चितपणे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातूनच जे आहे ते या सगळ्या आंदोलनाला वाढता प्रतिसाद पाहायला मिळतोय. त्याचाच एक परिणाम म्हणून, त्याच्याच एक परिणाम म्हणून जर आपण पाहिलं तर सरकारने कुठेतरी म्हणजे सुरुवातीला चर्चेसाठी तयार नसलेलं केंद्र सरकार 21-22 दिवसानंतर सुद्धा जे पी नड्डा यांची या आंदोलकांनी घेतलेली भेट, मग सौरव दास आणि आशुतोष रांकांनी तिथे जाऊन घेतलेली जे पी नड्डा यांची भेट, जे पी नड्डांना दिलेलं निवेदन, आज जे पी नड्डा यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री या नात्यानं नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये अ, आंदोलन करत असताना ज्या आंदोलकांवर काल लाठीचार्ज झाला त्या जखमींची भेट सुद्धा जाऊन घेतली अशी माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या विरोधकांनी केलेल्या जनरेट्या पुढं आणि खास करून कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ, शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांच्या या सगळ्या आंदोलनाची दखल म्हणून कुठेतरी केंद्र सरकार चर्चेसाठी तरी तयार होतंय आणि चर्चा करताना आता दिसतंय असं म्हणावं लागेल. संकेत, एका बाजूला केंद्र सरकार जर पाहिलं तर काल जसं आपण सांगितलेलं होतं की तब्बल 2 तास हे जे सीजेपीचे जे प्रवक्ते आहेत त्यांना किंवा सीजेपीचं जे शिष्टमंडळ होतं त्यांना तब्बल 2 तास वाट पाहावी लागली आणि त्यानंतर केवळ 10 मिनिटांची भेट जी आहे ती जे पी नड्डा आणि शिष्टमंडळामध्ये झालेली होती, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे त्यांच्या प्रवक्त्यांनीच केलेलं होतं. संकेत, तरी सुद्धा असं काय घडतंय? काल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतात, तरी सुद्धा काहीच निर्णय होत नाही. त्यांचा एक व्हिडिओ संसदेमधून बाहेर पडतानाचा पुढे येतोय, त्या व्हिडिओमध्ये ते हसताना दिसत आहेत. त्यामुळे काय म्हणायचं? सरकार ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं की धर्मेंद्र प्रधान यांना काही सोनं लागलेलं आहे का? 22 विद्यार्थी आत्महत्या करतात तरी सुद्धा नैतिकतेच्या आधारावरती त्यांचा राजीनामा का घेतला जात नाहीये? काय वाटतं, राजीनामा का होत नाहीये? कालचा दिवस झाला, संसदेचं कामकाज पहिल्या दिवशी, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेचं पहिला दिवस वाया गेला, आज दुसराही दिवस वाया गेलेला आहे. काय असं वाटतंय की सरकार का राजीनामा घेत नाही? विद्यार्थी आक्रमक होत आहेत, विद्यार्थ्यांवरती पोलिसांमार्फत जे आहेत लाठीचार्ज केला जातोय, तरी सुद्धा सरकार धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी का घालतंय असं वाटतंय? निश्चितपणे या सगळ्यामध्ये राजरत्न, या जी देशाची भावी पिढी आहे, जी अ, आंदोलन करते, तर या सगळ्या तरुणांच्या मागण्यांची दखल ही सरकारने घेणं हे निश्चितपणे गरजेचं होतं. नीट पेपर फुटीसारख्या प्रकरणामध्ये ज्या काही विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतात, अनेक विद्यार्थ्यांना जे आहे ते या सगळ्यामध्ये नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. अशा सगळ्या वेळी सरकारने निदान आपली जबाबदारी स्वीकारून काही दिवसासाठी का होईना धर्मेंद्र प्रधान यांना
पदावरून हटवणं गरजेचं होतं किंवा निदान त्यांचं खातं तरी बदलणं जे आहे ते गरजेचं होतं. सरकारने नेमकं असं का केलं नाही? केंद्र सरकार असं का करत नाहीये? केंद्र सरकार नेमकी जबाबदारी का घेत नाही? हे सगळे प्रश्न या सगळ्या निमित्ताने येताना पाहायला मिळत आहेत, की मग असं नेहमी म्हटलं जातं, की 24/7 इलेक्शन मोडमध्ये भारतीय जनता पार्टी असते. तसं भविष्यामध्ये येणाऱ्या किंवा अगदी पुढच्या 6-7 महिने ते 1 वर्षामध्ये येऊ घातलेल्या ओडिशा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे हे धर्मेंद्र प्रधान जे आहेत ते ओडिशामधून येतात. तर तिथं कुठेतरी आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला तर त्यावेळी कुठेतरी आपल्याला निवडणुकीत अडचण होऊ शकते. अशी काही भीती भारतीय जनता पक्षाला आहे का? त्यामुळं हा राजीनामा होत नाहीये का? आणि कालचा व्हिडिओ तर निश्चितपणे धर्मेंद्र प्रधानांचा राजरत्न आपण जर पाहिला, हं. तर निश्चितपणे ज्याचा सदसद विवेक अजूनही जागृत आहे, अशा कोणालाही राग येणं हे स्वाभाविक आहे. कारण अमित शहा यांच्यासोबत ज्यावेळी त्यांची भेट झाली आणि ते बाहेर निघाले होते, तर अगदी हसत बाहेर पडताना धर्मेंद्र प्रधानांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतोय आणि ज्या व्हायरल व्हिडिओमुळं पुन्हा एकदा धर्मेंद्र प्रधानांवर सुद्धा सुद्धा ट्रोलिंग होताना आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत एक महत्वाची घडामोड घडली आणि ती म्हणजे उद्धव ठाकरे जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. ते उद्धव ठाकरे सुद्धा दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी जाणार आहेत. आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहे. संकेत ही जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला पुन्हा एकदा धार मिळताना पाहायला मिळते. उद्धव ठाकरे आता शरद पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्याचबरोबर जर पाहिलं तर अरविंद केजरीवाल जे की दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे. प्रियंका गांधी, राहुल गांधी पंतप्रधान यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करतायत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती ते ठाम आहेत आणि विशेषतः जे तरुण पिढी उद्याचं भविष्य आहे त्या भविष्यावरती ज्या पद्धतीने लाठीचार्ज केला गेलेला होता त्या निषेधार्ह हे सगळे विरोधी पक्षाचे जे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत ते सर्व जर एकवटल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अखेर कुठेतरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आता घेणंच गरजेचं झालंय. अशा पद्धतीची अवस्था जी आहे ती सरकारची झाली असं वाटतं का? निश्चितपणे राजरत्न धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही निश्चितपने आता केंद्र सरकारला जो आहे तो घ्यावाच लागेल अशी स्थिती आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कदाचित होऊ शकतो किंवा काही दिवसासाठी त्यांचं खाते जे आहे ते देखील काढून घेतलं जाऊ शकतं अशी शक्यता आहे. निश्चितपणे केंद्र सरकारवर दबाव जो आहे तो या सगळ्यामध्ये निश्चितपणे वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला इकडे हे सगळे विद्यार्थी आक्रमक झालेत, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा सुद्धा मोर्चा दिल्लीमध्ये येऊन धडकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं निश्चितपणे काही गोष्टींमुळं केंद्र सरकार हे निश्चितपणे बॅकफूटवर आल्याचं आपण पाहतोय. आता जितेंद्र सिंग जे आहेत ते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करत होते आणि त्यानंतर आता ते त्या ठिकाणी निघालेत अशी माहिती जी आहे ती मिळताना पाहायला मिळते. विद्यार्थ्यांचा एकंदरीतच हा जो मोर्चा आहे, या मोर्चाच्या नंतर राहुल गांधी हे प्रामुख्याने ॲक्टिव्ह झालेले होते धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी. खरं तर छात्र की गूंज असा कार्यक्रम राहुल गांधी यांनी घेतलेला होता. त्याच वेळी त्यांनी तिकडे जाऊन जंतर मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांची भेट घ्यावी, विद्यार्थ्यांशी बोलावं, अशी साधारणतः मागणी जी आहे ती होत होती. आज प्रत्यक्षामध्ये राहुल गांधी हे या आंदोलनामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचं फलित नेमकं काय मिळतं, हे पाहणं राजरत्न महत्त्वाचं असणार आहे. संकेत एका बाजूला ज्या पद्धतीने काल संसदेवरती विद्यार्थ्यांचा विराट पद्धतीचा सुरुवातीला असं वाटलंच नव्हतं. कारण हे जे सगळं आंदोलन होतं ते डिजिटल स्वरूपामध्ये ह्या पार्टीचा जन्म झालेला होता. कॉकरोच जनता पार्टीचा जो जन्म आहे सरन्यायाधीशांनी केलेल्या एका वक्तव्यावरून, तरुणांविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून तरुणांचा जो उल्लेख केलेला होता कॉकरोच म्हणून, त्या निषेधार्ह अभिजित दिपके यांनी Instagramवरती एक अकाउंट ओपन केलेलं होतं आणि त्या अकाउंटला लाखोच्या संख्येने फॉलोअर्स हे जे आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला होता आणि त्या अनुषंगानं कॉकरोच जनता पार्टीचा जन्म झाला. तेच कॉकरोचर्स, तेच तरुण आता कुठेतरी सरकारसाठी डोकेदुखी ठरतायत. काल जर पाहिलं तर संसदेवरती विराट पद्धतीचा मोर्चा काढला गेलेला होता. देशभरातून लाखो तरुण या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. वेगवेगळ्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता. परंतु त्यावेळी दुर्दैवी पद्धतीने जर पाहिलं तर पोलिसांकडून विद्यार्थ्यांवरती ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला, महिलांना मारलं गेलं. अक्षरशः आज अभिजित दिपके यांनी आरोप केलेला आहे की अनेक मुलींचे कपडे फाडले गेले त्या ठिकाणी. असा आरोप अभिजित दिपके यांनी केलेला आहे. त्याच अनुषंगानं काल मध्यरात्री जी बैठक झालेली आहे कॉकरोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, तेव्हा असं ठरलं की पुन्हा एकदा आम्ही संसदेवरती मोर्चा काढणार आहोत. जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा भेटणार नाही, मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून घेतली गेलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आता पुन्हा एकदा संकेत संसदेवरती प्रचंड असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. संसदेच्या परिसरामधील सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक पद्धतीची करण्यात आली आहे. निश्चितपणे राजरत्न या सगळ्यामध्ये अ, जर आपण पाहिलं तर संसदेवरची सुरक्षा जी आहे ती वाढवलेली आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आता रिसेंटली एक ट्विट जे आहे ते करण्यात आलंय राजरत्न, ज्याच्यामध्ये सीजेपीच्या ज्या प्रवक्त्या आहेत विजेता दहिया यांना यांच्यावर कुठेतरी हल्ला झाला किंवा त्यांना पोलिसांकडून मारहाण झाली असं ट्विट या कॉकरोच जनता पार्टीकडनं जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय, आमचे प्रवक्ते विजेते दहिया यांच्या अत्यंत असंवेदनशील कृतीचा आम्ही तीव्र निषेध करतो. शांततापूर्ण असलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांकडून त्यांना क्रूर हिंसेला जे आहे ते सामोरं जावं लागत असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच मुळामध्ये या सगळ्यामध्ये अ, मोठ्या प्रमाणावर जर राजरत्न आपण पाहिलं तर कुठेतरी तरुणांचा आक्रोश जो आहे तो आपल्याला या सगळ्यामध्ये पाहायला मिळतोय. निश्चितपणे संकेत, हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला परदेशामधून सुद्धा पाठिंबा मिळतोय. जर्मनीमधून या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन केलेलं होतं, पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत, पर्यावरण अभ्यासक आहेत, शिक्षण तज्ञ आहेत, त्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला थेटपणे परदेशामधूनही पाठिंबा मिळतोय. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांनी थेटपणे पंतप्रधान मोदींवरती टीका केलेली आहे. मोदींना मुलं नाही आहेत म्हणून त्यांना मुलांची किंमत कळत नाही, अशा पद्धतीची टीका अरविंद केजरीवाल यांनी केलेली आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार हे सुद्धा तिकडे भेट घेत आहेत. अतिशय वेगवान घडामोडी ज्या आहेत, संकेत घडतायत. देशभरामध्ये या आंदोलनाचं लौन पसरलेलं आहे. दुसऱ्या बाजूला शेतकरी सुद्धा आता दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत, पवित्रात आहेत. निश्चितपणे राजरत्न, शेतकऱ्यांचा तर मोर्चा होतोच आहे. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा सुद्धा सुरू आहे. आमदार रोहित पवार यांचं ट्विट या सगळ्यामध्ये आलेलं आहे. आता त्यांनी शरद पवार यांचे काही व्हिडिओज जे आहेत ते पोस्ट केलेले आहेत आणि लढवय्या विरोधक विद्यार्थ्यांना आता विरोधकांची साथ साहेबाई मैदानात, आता विचारांची मोळी बांधल्यानं जनरल डायर सरकारची गोळी इथे चालणार नाही, असं ट्विट त्यांनी थेट केलेलं आहे. सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि सीजेबी फॉर इंडिया हे जे सोशल मीडिया हँडल आहे त्यांना रोहित पवारांनी टॅग केलेलं आहे आणि हॅशटॅग सीजेपी प्रोटेस्ट, हॅशटॅग सोनम वांगचुक असं देखील राहुल गांधी रोहित पवारांनी जे आहे ते म्हटलेलं आहे. काँग्रेस पक्षाकडनं सुद्धा छात्रों को पिटवाना गुंडागर्दी है, इसी गुंडागर्दी करने वालों को सत्ता में रहना का कोई हक नहीं, नरेंद्र मोदी, अमित शाह और धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, असं जे आहे ते प्रामुख्याने म्हणण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सोबतच राहुल गांधी यांनी सुद्धा या सगळ्यामध्ये एक ट्विट जे आहे ते राजरत्न केलेलं आहे. आता की काल काही तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराबाबतीत पंतप्रधान मोदींकडून स्पष्टीकरण मागण्यासाठी आम्ही त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोर्चा काढला आहे. सरकारला कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही किंवा संसदेत त्यावर चर्चा करायची नाही. भारताचे तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, असं प्रामुख्याने राहुल गांधी जे आहेत ते राजरत्न अंतर पाहायला मिळतात. एकंदरीतच सगळ्याच विरोधी पक्षांची साथ जी आहे ती आता कॉकरोच जनता पार्टीला जी आहे ती मिळताना राजरत्न आपल्याला पाहायला मिळतीये. एकंदरीत या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अ, सौरव दास जे आहेत सीजेपीचे प्रवक्ते, त्यांनी एक राजरत्न ट्विट केलंय आता, की जंतर मंतरच्या आत आणि आजूबाजूला प्रचंड गर्दी जमली आहे. धर्मेंद्र प्रधान यांना जावंच लागेल. आम्ही आमच्या आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर कार्यरत आहोत. आपण यावर मात करूच, असं सौरव दास यांनी म्हटलंय. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये अत्यंत मोठ्या आणि हाय व्होल्टेज घडामोडी ज्या आहेत त्या घडताना आपल्याला पाहायला मिळतात. संकेत, दिल्लीमध्ये घडामोडी घडतायत. आता थेटपणे महाराष्ट्रामध्ये जे महायुती सरकार आहे, त्या महायुती सरकारमधला महत्वाचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा सरकारला घरचं आहेर दिलेलं आहे. विद्यार्थ्यांना झालेली मारहाण ही जी आहे कुणालाच पटलेली नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलेलं आहे. रामदास आठवले यांनी सुद्धा असंच म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांना मारहाण व्हायला नको होती, अशा पद्धतीचं वक्तव्य रामदास आठवले यांनी सुद्धा केलेलं आहे. जे विद्यार्थ्यांना मारहाण झाली आहे संकेत, त्याचा सर्व स्तरामधून जोरदार निषेध होताना पाहायला मिळतोय. विरोधकांकडून संसदेमध्ये या बाबतीमध्ये जे विद्यार्थ्यांना मारहाण झालेली आहे, त्याचबरोबर नीटचा पेपर फुटलेला आहे, त्या बाबतीमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेमध्ये लावून धरलेली होती. तरी सुद्धा लोकसभेचे जे सभापती आहेत त्यांनी या बाबतीमध्ये कशाही पद्धतीचा प्रतिसाद दिलेला नाही आणि शेवटी त्यांनी जे कामकाज आहे तेच दिवसभरासाठी स्थगित केलं आणि त्यामुळे त्या निषेधार्ह विरोधी पक्षाचे जे खासदार आहेत थेटपणे राहुल गांधी यांच्या निवासस्थानीच बसलेले आहेत. निश्चितपणे राजरत्न, आज सकाळी राहुल गांधी यांनी असा आरोप केला, की नीट पेपर फुटी प्रकरणाच्या अनुषंगानं, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही मान्य स्पीकर म्हणून ज्यावेळी विनंती केली त्यावेळी त्यांनी आम्हाला सरकारशी चर्चा करावी लागेल असं उत्तर दिलं, असं राहुल गांधी जे आहेत ते म्हटल्याचे पाहायला मिळाले. एकंदरीतच या सगळ्या मध्ये राजरत्न, ओम बिर्ला यांच्यासह केंद्र सरकारवर सुद्धा राहुल गांधी यांनी
टीका केल्याचं जे आहे ते पाहायला मिळालं. जर स्पीकरच असं म्हणत असतील, की आम्हाला सरकारशी चर्चा करावी लागेल, तर मग काय बोलणार असं म्हणत त्यांनी त्या ठिकाणाहून अ, राहुल गांधी जे आहेत ते बाहेर पडल्याचं पाहायला मिळालेलं होतं. या सगळ्या आंदोलनाची धग मात्र राजरत्न देशभरामध्ये पोहोचलेली पाहायला मिळते. मुंबईमध्ये जे आंदोलन सुरू होतं आहे, त्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे, अशी माहिती जी आहे ती आता समोर आल्याचं सुद्धा आपण पाहतोय. एकंदरीतच अनेक हाय व्होल्टेज घडामोडी ज्या आहेत त्या इथं घडताना आपल्याला पाहायला मिळतात. संकेत, आंदोलनाचं आता पुढचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल असं वाटतंय? कारण काल जर पाहिलं, देवेंद्र फडणवीस असं म्हणालेले आहेत, की कालचं जे आंदोलन झालं, जे तरुणांचं आंदोलन होतं, विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, ते फेसलेस आंदोलन झालेलं आहे. त्याला कोणता चेहरा नव्हता आणि त्यामुळे आंदोलनाचा फायदा विरोधकांकडून घेतला जातोय. अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. काय म्हणायचं, सरकारकडून कुठेतरी हे आंदोलन चिरडण्याचा डाव आहे का? प्रयत्न केला जातोय का? भाजपच्या मोठ्या नेत्यांकडून अशा पद्धतीचे वक्तव्य केलं जातंय. दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना ज्या लाठीचार्ज होत आहेत, त्या लाठीचार्जचा विरोधी पक्षांकडून निषेध केला जातोय. चर्चेची मागणी केली जाते. काय सांगशील? निश्चितपणे राज्यातनं विरोधी पक्षांची चर्चेची मागणी जी आहे ती निश्चितपणे आहे आणि या सगळ्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती केली जात असताना आता शरद पवार यांचं ट्विट सुद्धा आलंय, सरकारने चर्चेसाठी पुढे यावं असं शरद पवार जे आहेत ते म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन सुद्धा सीजेपीच्या समर्थनार्थ जे आहे ते सुरू असल्याचं मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सरकारने या सगळ्या मागण्यांचा संवेदनशीलतेने विचार जो आहे तो करावा असं प्रामुख्याने जे आहे ते म्हटलं जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे निश्चितच आता सीजेपीला जी आहे ती सीजेपीच्या या सगळ्या आंदोलनांना जी आहे ती अ, विरोधी पक्षांची साथ जी आहे ती लाभल्याचं पाहायला मिळतंय. आपल्याला भारत आघाडीखाली एकत्र यावं लागेल, असं ममता बॅनर्जी यांनी सुद्धा आता आवाहन केलेलं आहे. माझ्यात अतिशय महत्वाची घडामोड म्हणावी लागेल संकेत. ममता बॅनर्जी यांनी सुद्धा आता थेटपणे आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी, ममता बॅनर्जी ज्या की तृणमूल काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगालच्या, त्यांनी सुद्धा थेटपणे आता कॉक्रोच जनता पार्टीला, विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलेला आहे. माझ्यात कशाही पद्धतीचा अहंकार नाही, भारत म्हणून आपण या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एकवटून एकत्र येणं गरजेचं आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ते ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलेली आहे. राज्यभरामध्ये, देशभरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामधून विद्यार्थ्यांवरती झालेल्या हल्ल्याचा निषेध केला जातोय. त्याचबरोबर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशा पद्धतीची विरोधकांची भूमिका जी आहे ती अगदी स्पष्ट होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. संसदेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी प्रामुख्याने विरोधी पक्षांची असल्याचं पाहायला मिळतंय. ज्या मागणीच्या अनुषंगाने राहुल गांधी हे मागच्या 1.5 तासापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडून आहे. ठिय्या आंदोलन राहुल गांधी जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, मृत विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांची मदत करा, अशी मागणी जी आहे ती या सगळ्या सीजेपीच्या आंदोलकांची जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक देशभरातून सगळे विरोधक जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत. जितेंद्र सिंह यांची चेष्टाही असफल ठरली कुठेतरी असं बोलू शकतो आपण. कारण अजूनही राहुल गांधी हे त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यावर ठाम आहेत. सरकार विरोधात या सगळ्या विरोधी पक्षांकडनं जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सुद्धा राज्यातलं आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जातंय, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट सुद्धा जे आहे ते कुठेतरी आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे निश्चितपणे या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटताना आपल्याला पाहायला मिळतात. संकेत, तुला आठवतं का, ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली होती, त्यावेळेस त्यांनी जेव्हा संसदेमध्ये पहिल्यांदा ते प्रवेश करत होते, त्यावेळेस संसदेच्या पायरीवरती त्यांनी संसदेला नतमस्तक होऊन नमस्कार केलेला होता. त्यानंतर संविधानाला सुद्धा नमस्कार केलेला होता, पाया पडलेल्या होत्या आणि त्या संसदेला त्यांनी लोकशाहीचं मंदिर असं वक्तव्य केलं होतं. त्या संसदेमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या ज्या घटना आहेत त्या बाबतीमध्ये चर्चा होत नाहीये. काय म्हणायचं, सरकारला धर्मेंद्र प्रधान यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पाठीशीच घालायचं आहे का? कारण एवढं देशभरामध्ये आंदोलन होत आहेत, परदेशामध्ये विद्यार्थ्यांना पाठिंबा मिळतोय, सर्वच विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते एकवटलेले आहेत, तरी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्याकडून आम्ही योग्य कारवाई करतो अशा पद्धतीचं वक्तव्य येतं. परंतु ज्या खात्याचे जे मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये. नरेंद्र मोदी असं काय म्हणून यांना पाठीशी घालतायत असं वाटतं? निश्चितपणे राजरत्न आज सकाळी एनडीएची जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्ही कुठल्याही पेपरफुटी प्रकरणातल्या दोषीला पाठीशी घालणार नाही असं म्हटलेलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा घेतला जो आहे तो जात नाहीये. त्यामुळेच विरोधक जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात. राजरत्न, तू पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उदाहरण दिलं, की संसदेला नमन करून संविधान साक्षर राहुल नरेंद्र मोदी जे आहेत ते आतमध्ये
संसदेमध्ये प्रवेश करते झाले, ज्यावेळी ते पहिल्यांदा पंतप्रधान झालेले होते. पण राजरत्न ज्यावेळी एखादा मंत्री किंवा पंतप्रधान कुठल्याही पदाची शपथ घेतो, राज्यामध्ये सुद्धा मंत्री, मुख्यमंत्री कुठल्याही पदाची शपथ घेतो, त्यावेळी एक शब्द वापरला जातो, की कुणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईल. मात्र इथे जर आपण पाहिलं तर हे सगळे विद्यार्थी चर्चेची मागणी करत असताना सरकारला सरकारनं घेतलेल्या शपथेचाच विसर पडलाय का? असा प्रश्न इथे प्रामुख्याने जो आहे तो उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या सगळ्या विद्यार्थ्यांशी आज 20-22 दिवस झाले तरी सरकार तयारी करण्याच्या कुठल्याही मूडमध्ये जे आहे ते दिसत नाहीये. आज ज्यावेळी सगळे पक्ष विरोधी पक्ष एकवटले आणि विराट मोर्चा तरुणांनी काढला. त्यानंतर सरकारने कुठेतरी दखल घेत या सगळ्या विद्यार्थ्यांना 10 मिनिटाचा वेळ जो आहे तो दिलेला होता आणि त्या 10 मिनिटाच्या वेळेमध्ये चर्चा झालेली होती. मात्र हे जर अगोदर सरकारने केलं असतं, तर कदाचित इतकं मोठं विराट आंदोलन जे आहे ते झालंच नसतं. संकेत, ठिय्या आंदोलन जे सुरू आहे नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर, त्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. राहुल गांधी जे त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर, त्या ठिकाणी पोलिसांकडून हे जे नेते मंडळी आहे, जे खासदार आहेत, त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात झालेली आहे. काल सुद्धा आपण चित्र पाहिलेलं होतं संकेत, ज्यावेळेस संसदेवरती मोर्चा काढला जात होता त्यावेळेस सुद्धा विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं जात होतं, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला जात होता. आज राहुल गांधी जे की लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, विरोधी पक्षांचा आवाज आहे, त्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं जात आहे. त्या ठिकाणी सुद्धा आता पोलीस जे आहेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत आहेत. निश्चितपणे राज्यातल्या पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड आपल्याला पाहायला मिळते. काल सुद्धा ज्या पद्धतीने या सगळ्या आंदोलकांची धरपकड जी आहे ती झालेली होती, अगदी त्या पद्धतीने आज धरपकड जी आहे ती सुरू आहे. पोलीस या आंदोलकांना ताब्यात घेत आहेत. स्वतः लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं कारवाई जी आहे ती निश्चितपणे तिथे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. सगळे विद्यार्थी, हजारो विद्यार्थी राहुल गांधी यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळतंय. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी शिष्टाई कळून सुद्धा ही सगळी शिष्टाई अयशस्वी झाल्याचंच या निमित्तानं पाहायला मिळतंय. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा खरं तर तिरस्कार जो आहे तो या लाठीचार्जचं विरोधात हे सगळे विरोधक एकवटल्याचं राज्यातलं आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत, अभिजित दिपके म्हणतायत की जर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची मारहाण होणार असेल तर सर्वांना संपून टाका, फक्त मोदी शहांना जीवन ठेवा, अशा पद्धतीचे वक्तव्य ते करतायत. कुठेतरी ज्या पद्धतीने आपण बघतो की विद्यार्थ्यांवरती अशा पद्धतीचे मारहाण होतीये, या जर पाहिलं तर संकेत काल सगळं सुरुवाती सकाळपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. ज्यावेळेस विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला गेला त्यावेळेस या सगळ्या आंदोलनाचं लोण जे आहे ते सर्व राज्यभर, सर्व देशामध्ये पसरलेलं आहे. अभिजित दिपकेंची हीच मागणी आहे की आमच्या विद्यार्थ्यांना मुलींचे केस ओढले गेले, त्यांचे कपडे फाडले गेले, असा आरोप अभिजित दिपके यांनी केलेला आहे. त्या अनुषंगाने आज पाहिलं तर संसदेमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये काहीच चर्चा होत नाहीये. थेटपणे विरोधी पक्षाच्या विरोधी पक्ष नेत्यांना मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर येत, पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर येत अशा पद्धतीचं ठिय्या आंदोलन करावं लागतंय. केंद्रीय मंत्री जे आहेत जितेंद्र सिंह ते चर्चा करतायत. केंद्रीय गृह सचिव जे आहेत ते सुद्धा राहुल गांधी यांच्याशी चर्चा करतायत. मार्ग निघत नाहीये. एका बाजूला मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे, दुसऱ्या बाजूला तिकडे अभिजित दिपकेंचं जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे आणि राज्यभरामध्ये प्रत्येक राज्यांमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे. सरकारवरती दबाव वाढतोय. नरेंद्र मोदींनी संसदेमध्ये या बाबतीमध्ये चर्चा घेऊन उत्तर देणं आता गरजेचं झालं असं वाटतं का? निश्चितपणे राज्यरत्न सरकारने या सगळ्याची जबाबदारी स्वीकारून सरकारनं निश्चितपणे उत्तर या सगळ्यावर दिलेलं पाहिजे. आणि आपण कालच्या लाईव्ह मध्ये सुद्धा जसं म्हटलो राज्यरत्न, की या सगळ्याची जबाबदारी घेऊन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहामध्ये या सगळ्याचं स्पष्टीकरण जे आहे ते देणं गरजेचं आहे. आणि शिवाय सरकार म्हणून यापुढे असे प्रकार घडणारच नाहीत यासाठी म्हणून काय प्रयत्न केले जाणार हे सुद्धा नरेंद्र मोदींनी सांगणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे राजरत्न. हे सरकारच मानसिक रुग्ण झालंय आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज, असं राज ठाकरे म्हटलेत. काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून बाकी सगळं बोलले असं सुद्धा राज ठाकरे म्हणलेले आहेत. मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हा इतिहास देखील लक्षात ठेवला जाईल असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. सोबतच धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे. परीक्षा पे चर्चा ऐवजी विद्यार्थ्यांशी चर्चा करा असं थेट राज ठाकरे यांनी सुनावल्याचं पाहायला मिळतंय. राहुल गांधींनी राज्यातलं या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांची भेट जी आहे ती घेतलेली आहे. संकेत, राज ठाकरेंनी अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे आणि जे वक्तव्य अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं हे सरकारला कमीपणाचं वाटतंय का? विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं हे सरकारला कमीपणाचं वाटतंय का? असं वक्तव्य राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केलेलं आहे. कारण प्रत्येक विरोधी पक्षाचे जे नेते आहेत, त्यांचा सरकारच्या कालची जी भूमिका होती, पोलिसांची जी भूमिका होती विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, राजरत्न राहुल गांधी यांच्या भेटीनंतर आता जितेंद्र सिंह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट सुद्धा घेणार आहेत. त्यामुळे निश्चितपणे या सगळ्यामध्ये अनेक हाय व्होल्टेज घडामोडी ज्या आहेत त्या घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल गांधींच्या भेटीनंतर विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग हे अमित शाह यांच्या भेटीला जाणार आहेत. या ठिकाणी नेमकं काय घडलं याची माहिती कदाचित ते देताना आपल्याला पाहायला मिळतील आणि ही सगळी माहिती ते अमित शाह यांच्यासोबत देतील, चर्चा करतील. मात्र राहुल गांधी यांच्या या सगळ्या आंदोलनावर, या सगळ्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय तोडगा निघतो, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. जितेंद्र सिंग यांनी तब्बल 1.5 तास ही राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा जी आहे ती केलेली होती आणि त्यानंतर आता ते अमित शाह यांना भेटणार आहेत. निश्चितपणे या सगळ्यामध्ये काल धर्मेंद्र प्रधान सुद्धा भेटून गेलेत. आज सगळ्या हाय व्होल्टेज घडामोडी घडतायत. कदाचित धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अटळ आहे की काय, अशी सुद्धा शक्यता या सगळ्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. संकेत, मोदींच्या कार्यकाळाचा सगळा जर आपण पंतप्रधान पदाचा जो कार्यकाळ आहे, त्या कार्यकाळामध्ये जर आपण पाहिलं तर संकेत, भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये जर आपण पाहिलं, अर्थात एनडीएच्या सरकारमध्ये एखाद्या मंत्र्यांवरती ज्यावेळेस आरोप झाले तेव्हा त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, असं चित्र एकंदरीत पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे आता जर राजीनामा झालाच धर्मेंद्र प्रधान, तर हे पहिले मंत्री असतील की ज्यांचा आरोप झाल्यानंतर राजीनामा झालेला आहे. त्यामुळे सरकार बॅकफुटवर जाऊ शकतं, याची भीती मोदी सरकारला आहे. म्हणून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नंतर सुद्धा, विरोधी पक्ष एकवटल्याच्या नंतर सुद्धा घेतला जात नाहीये. कुठेतरी पाठीशी घातलं जातंय, कुठेतरी सरकार बॅकफुटवर येऊ नये, हा यामागचा उद्देश आहे असं वाटतं का? निश्चितपणे राजरत्न या सगळ्यामध्ये सरकारने तू जसं म्हटलं तसं म्हणजे अगदी पहिल्या टर्मचा जर आपण मोदी सरकारचा विचार केला तर राधामोहन सिंग नावाचे तिथे कृषी मंत्री होते, ज्यांनी शेतकऱ्यांवर काहीतरी वक्तव्य केलेलं होतं. मग मोदी सरकारने त्या वक्तव्यानंतर नाही पण ज्यावेळी पुढे विस्ताराची संधी आली त्यावेळी त्यांचा राजीनामा जो आहे तो घेतल्याचं आपण पाहिलं देखील होतं. किंवा ज्या काही मंत्र्यांचा कारभार हा वादग्रस्त राहिलाय, तर त्यांचं मोदी सरकार विस्ताराच्या वेळेस त्यांना नारळ देतो, असं साधारणतः चित्र. मग अगदी प्रतापचंद्र सारंगींचा सुद्धा राजीनामा तशाच पद्धतीने मागच्या कार्यकाळामध्ये झाल्याचं आपण पाहिलं. अशा अनेक उदाहरणं आपल्याला मधल्या काळामध्ये देता येतील. मात्र या सगळ्यामध्ये आता धर्मेंद्र प्रधानांच्या बाबतीमध्ये वाढणारा जनक्षोभ मुळात मागच्या 2 टर्मचा जर मोदी सरकारचं आपण पाहिलं, तर 282 आणि 303 असं विक्रमी बहुमत हे मोदी सरकारच्या गाठीशी होतं. त्यामुळं काय कोणी आरोप केले तरी सरकारला फरक पडणार नव्हता. सरकार स्थिर होतं. आता मात्र जर आपण पाहिलं तर 240 भाजपचे आणि सगळ्या विरोधी पक्षांचे, सगळ्या एनडीएतल्या घटक पक्षांच्या आधारावर हे सरकार उभं आहे. त्यामुळं आणि आता वाढणारा जनक्षोभ या सगळ्या हा सरकारला निश्चितपणे महागात पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळं आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो आहे, तो घेतला जाईल असं बोललं जातंय. राहुल गांधींनी प्रामुख्याने राजरत्न जितेंद्र सिंग यांच्याकडे 5 मागण्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. ज्यातली पहिली मागणी, की विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर अधिवेशनात चर्चा करा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. यासोबतच प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर दिल्लीतल्या आंदोलनाची सखोल चौकशी करा. सभागृहात चर्चेवेळी गृहसचिवांनी उपस्थित राहावं. लाठीचार्जची चौकशी झाली पाहिजे. अशी सगळी मागण्या राहुल गांधी यांनी केल्याचं राज्यरत्न आपल्याला पाहायला मिळतंय. काँग्रेस पक्षाकडनं तर ट्विट करत थेटपणे राहुल गांधी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सुद्धा धर्मेंद्र प्रधानांबरोबर राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे धर्मेंद्र प्रधान यांच्या बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी आता होताना पाहायला मिळते संकेत. पण एक बाब जर पाहिली तर ज्या 5 मागण्या राहुल गांधी यांनी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे जे आंदोलन झालेलं आहे, आंदोलनकर्त्यांवरती जो लाठीचार्ज झालेला आहे, त्याची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे. काही जर तू पाहिलेस तर काही व्हिडिओ काही राजकीय नेत्यांकडून पोस्ट केलेले गेले होते, जे ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांच्या त्यांच्या नेम प्लेट्स आहेत ते त्यांच्या वर्दीवरती दिसत नव्हत्या, अशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा ट्विट केलेले आहेत. त्यामुळे या आंदोलनात जे पोलीस आहेत त्यांनी लाठीचार्ज केलेला आहे, त्यांच्या बाबतीमध्ये संशयाची भावना विरोधी पक्षांकडून जी आहे ती उपस्थित केली गेलेली आहे. निश्चितपणे राजरत्न या सगळ्यामध्ये अतिशय अमानुषपणे या सगळ्या विद्यार्थ्यांना जी आहे ती मारहाण काल निश्चितपणे झाल्याचं पाहायला मिळालं. विद्यार्थ्यांबरोबर काही ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मारहाण झाली असं बोललं जातंय. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली ओमगो ज्या आहेत त्यांना सुद्धा त्यांचे केस ओढले गेले किंवा त्यांना मारहाण झाली असं सुद्धा
सौरव दास यांनी ट्विट करून म्हटलेलं होतं, शबाना आझमींना मारहाण झाली, अभिनेते प्रकाश राज यांना मारहाण झाली, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंना सुद्धा त्या ठिकाणी धक्काबुक्की जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. अनेक पत्रकार, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांबरोबर पोलिसांकडनं मारहाण जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं आणि या सगळ्यामुळंच विरोधक जे आहेत ते प्रामुख्याने आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 2 तास जितेंद्र सिंग यांनी राहुल गांधींशी चर्चा केली आहे. राहुल गांधींनी या सगळ्यामध्ये मात्र राहुल गांधी हे पावित्र्यामध्ये कुठल्याही मागे हटण्याच्या नाहीत, हेच आपल्याला या सगळ्यामध्ये दिसतंय. 2 तासांपासूनचा ठिय्या जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी मांडल्याचं सुद्धा चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय राजरत्न. राहुल गांधी हे त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत. ज्या 5 मागण्या त्यांनी जितेंद्र सिंग यांच्याकडे दिलेल्या आहेत, त्या बाबतीमध्ये आता जितेंद्र सिंग अमित शहा यांची भेट घेऊन जे आहेत राहुल गांधी यांची भूमिका काय आहे हे त्यांना सांगणार आहेत. काल सुद्धा आपण पाहिलेलं होतं की धर्मेंद्र प्रधान यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली होती. कालच्या भेटीचा तपशील आणि आज जी राहुल गांधी यांची चर्चा होतीये, त्यामुळे खरंच आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु संकेत, ज्या पद्धतीने अण्णा आंदोलनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला त्या काळामध्ये तुला आठवत असेल तर झालेला होता. अनेक भारतीय जनता पक्षाचे नेते अण्णा हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी थेटपणे अण्णांच्या आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेले होते. सरकार अर्थात विरोधी पक्षाला या आंदोलनाचा सुरुवातीला फायदा घेता आला नाही. काँग्रेस पक्षाला फायदा घेता आला नाही. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत काँग्रेस पक्षाने आता उशिरा का होईना या आंदोलनामध्ये सहभाग घेतला असं वाटतंय? निश्चितपणे राजरत्न, काँग्रेस पक्षाने निश्चितपणे उशीर हा या सगळ्यामध्ये केलेला आहे. खऱ्या अर्थ अगदी निश्चित खरं आहे राजरत्न, की म्हणजे मनमोहन सिंगांसारखे संवेदनशील पंतप्रधान देशाने पाहिले, की जे अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या निमित्तानं असेल किंवा सगळ्याच प्रामुख्याने मुद्द्यांवर फार संवेदनशीलतेने विचार करत होते. काँग्रेस पक्षाकडून सुद्धा अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळी अ, फार मोकळीक जी आहे ती देण्यात आलेली होती. म्हणजे अगदी काल जसं आपण म्हटलं राजरत्न, की अण्णा उपोषणाला बसल्यानंतर विलासराव देशमुखांनी त्या ठिकाणी जाऊन अण्णांची उपोषण जे आहे ते मागे घेतलेलं होतं आणि त्यावेळी ज्या सरकार विरोधातच आपण उपोषण करतोय किंवा काय हे सगळं विसरून अण्णा हजारेंनी एक कुशल प्रशासक असा उल्लेख हा विलासराव विलासरावांचा. देशमुखांचा जो आहे तो केलेला होता. त्यामुळे हे निश्चितपणे अशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सरकारने मात्र कुठेही या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलकांची सुरुवातीला दखल घेतलेली नव्हती. सरकारने जसं देर आहे दुरुस्त आहे म्हणून उशिरा का होईना दखल घेतली काल, तसं काँग्रेस पक्षाने सुद्धा उशीर केल्याचं या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि काँग्रेस पक्ष आता ठीक आहे, काँग्रेस पक्ष या सगळ्यामध्ये उतरलेला आहे. पहिल्या दिवसापासून ही सगळी मागणी होत होती, की राहुल गांधी यांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके यांची भेट घ्यावी. म्हणजे काल जसं आपण लाईव्हमध्ये बोलताना एक मुद्दा राजरत्न उपस्थित केला, की नवीन केजरीवाल जन्माला येऊ हं. नये अशी भीती कुठेतरी काँग्रेस पक्षाला वाटतेय का? मात्र आज काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी ठीक आहे, या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर हे सगळे आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवा असं दिल्ली हायकोर्टाने जे आहे ते आता सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नंतर मोठे पडसाद हे देशभर उमटताना आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत, जसं तू सांगितलं की देर आहे दुरुस्त आहे अशा पद्धतीची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. कुठेतरी आता जर पाहिलं तर ही राजकीय अपरिहार्यता म्हणायची का राहुल गांधीची, की थेटपणे त्यांना आता विद्यार्थ्यांपुढे झुकावं लागलं, नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करावं लागलं, ही काँग्रेस पक्षाची राजकीय अपरिहार्यता म्हणायची? मुळामध्ये राज्यातनं काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून ज्यावेळी सक्षमपणे उभा राहतोय, राहुल गांधी लोकसभेमध्ये अग्रेसिव्हली बोलतायत, त्यावेळी निश्चितपणे राहुल गांधी यांच्याकडनं ही अपेक्षा होतीच, की त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करावी. भले छात्रों के गूंज के माध्यमातून राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली, मात्र जंतर मंतरवर असणाऱ्या आंदोलकांची दखल घेतली जावी. या सगळ्यामध्ये निश्चितपणे कुठेतरी जनक्षोभ वाढत असताना आणि सगळे विरोधी पक्ष त्या ठिकाणी येऊन गेले. म्हणजे अगदी प्रकाश आंबेडकरांनी सुरुवात केल्यानंतर प्रकाश आंबेडकर पहिल्यांदा त्या ठिकाणी जाऊन भेटले. मग सुषमा अंधारे जाऊन भेटल्या, अरविंद केजरीवाल जाऊन भेटले, प्रकाश राज जाऊन भेटले, भीम आर्मीचे खासदार चंद्रकांत आझाद त्या ठिकाणी जाऊन चंद्रशेखर आझाद त्या ठिकाणी जाऊन भेटले. हे सगळे विरोधी पक्ष जाऊन भेटल्यानंतर डाव्या पक्षांनी तर आपण म्हटलं तसं सीपीआय, सीपीआयएम, माकप या सगळ्यांनी निश्चितपणे पाठिंबा जो आहे तो पहिल्या दिवसापासून दिलेला होताच. मग अशा वेळी कुठेतरी आपण बॅकफूट सुप्रिया सुळे जाऊन भेटल्या. मग असं कुठेतरी असताना आपण बॅकफूटवर राहायला नको म्हणून काँग्रेस पक्षाने तिथं जाऊन आमचाही पाठिंबा आहे असं म्हटल्याचं पाहायला मिळालं. मात्र पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर राहुल गांधी यांनी आता त्या ठिय्या ठिकाणी ठिय्या जंतर आंदोलन. मंतरवर जाऊन सुद्धा सोनम यांची
अभिजित दिपके यांची भेट घेणं हे सुद्धा निश्चितपणे गरजेचं आहे राजू. संकेत, भारतीय जनता पक्षानं जे डॅमेज केलेले पक्ष आहेत, ज्या पक्षांमध्ये त्यांनी अक्षरशः उभी फूट पाडली, जे पक्ष दुभंगले गेले, एका पक्षाचे 2 पक्ष झाले, 2 गट झाले. असे पक्ष जर आपण पाहिले तर शिवसेना असेल, एक संघ शिवसेना, त्यांच्यामधून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना वेगळी झाली. शिंदेच्या शिवसेनेने थेटपणे अ, भारतीय जनता पक्षाला, नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला, भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, एनडीएमध्ये सहभागी झाले. तर उद्धव ठाकरेंचा पक्ष हा काँग्रेस पक्षामध्ये आहे. जर पाहिलं तर इंडिया आघाडीसोबत आहे. तशाच पद्धतीने जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा अशाच पद्धतीची जी अवस्था महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. शरद पवार यांचा वेगळा गट झाला, अजित पवारांचा वेगळा गट झाला. दुर्दैवाने अजित पवार जर पाहिलं तर आता आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांचा पक्ष आता एनडीए सोबत आहे. अशाच पद्धतीची स्थिती आम आदमी पक्षाच्या बाबतीमध्ये सुद्धा झाली, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये सुद्धा झाली. हे जे सगळे दुखावले गेलेले हे सगळे पक्ष आहेत, आता ना कुठेतरी आयतच खोलीत मिळालेलं आहे. त्यामुळे हे थेटपणे सत्ताधाऱ्यांना टार्गेट करून पाहतायत का अभिजित दिपके यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून, अशी टीकाच आता थेटपणे करताना पाहायला मिळते. मुळामध्ये राजरत्न राजकीय या सगळ्यामध्ये न जाता या सगळ्या विरोधी पक्षांनी केवळ विद्यार्थी म्हणून या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. मग केंद्र सरकारवर टीका करायची संधी मिळतीये म्हणून आंदोलनामध्ये न येता या सगळ्या राजकीय पक्षांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन त्या ठिकाणी येणं हे गरजेचं आहे. उद्या राजरत्न उद्धव ठाकरे हे जंतर मंतरवर जाणार आहेत. अभिजित दिपके यांची भेट ते घेणार आहेत. आज शिवसेनेच्या शिष्टमंडळानं भेट घेतलेली होती आणि या सगळ्यानंतर अर्थातच आता जे काही म्हणजे आम आदमी पक्ष फुटला, पंजाबमध्ये 7 खासदार हे भारतीय जनता पार्टी सोबत गेले. तृणमूलचे 20 खासदार हे सीपी एनसीपीआय जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये गेले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदेसोबत गेले. या सगळ्यानंतर पक्षफुटीनंतर प्रामुख्याने अभिजित दिपकेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून हे सगळे विरोधक जे आहेत ते कुठेतरी आक्रमक होत सरकारवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीचपणे आता हे आंदोलन जे आहे अधिक आक्रमक होताना पाहायला मिळतंय. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये जे जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळताना पाहायला मिळतो. मग उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, शरद पवार यांचा पक्ष असेल, केजरीवालांचा पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, हे सर्वच विरोधी पक्ष अभिजित दिपके यांना पाठिंबा देताना सीजेपीला, देशातील जे तरुण नीट पेपर फुटी घोटाळा प्रकरणामध्ये जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करतायत, त्यांना पाठिंबा देताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झालेला आहे, त्याची चौकशी व्हावी अशी मागणी स्वतः विरोधी पक्षनेते लोकसभेचे राहुल गांधी हे करताना पाहायला मिळतात. खरंच या बाबतीमध्ये संसदेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी सुद्धा राहुल गांधी आणि विरोधी पक्षांकडून केली जाते. या सर्व मागण्या आता सरकार मान्य करणार का? त्याचबरोबर अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत, जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी आक्रमक भूमिका विद्यार्थी घेताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे त्यांना राज्यभरातून, देशभरातून जो पाठिंबा मिळतोय, उद्या उद्धव ठाकरे सुद्धा जाणार आहेत. 23 तारखेला मुंबई बंदची हाक वंचितकडनं देण्यात आलेली आहे. तिकडे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहेत. तिकडे जर्मनीमध्ये सुद्धा जे भारतीय आहेत त्यांच्या मार्फत अभिजित दिपके, सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जातोय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा अशी मागणी केली जाते. या सर्व अतिशय वेगवान घडामोडी घडतायत. त्यामुळे आता राजरत्न लोकांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं असं राहुल गांधी जे आहेत ते म्हटलेले आहेत. राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन जे आहे ते सुरू आहे. विद्यार्थ्यांवरील हल्ला हा प्रत्येक कुटुंबावरील हल्ला असं राहुल गांधी यांनी मोठं विधान केलंय. लोकांनी आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं म्हटलंय. राजरत्न लोकांना कुठेतरी साथ राहुल गांधींकडनं घातल्याचा प्रयत्न होतोय. निश्चितपणे संकेत, एका बाजूला जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांची अलोट अशी गर्दी झालेली आहे. विद्यार्थी पुन्हा संसदेकडे कूच करणार आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्या अनुषंगानं संसद भवन परिसरामध्ये अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. शस्त्रधारी पोलीस जे आहेत त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. विद्यार्थी काय भूमिका घेतात, खरंच पुन्हा एकदा संसदेकडे मोर्चा निघतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. परंतु राहुल गांधी यांनी केलेलं जे वक्तव्य आहे ते सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे की लोकांनी आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं वक्तव्य राहुल गांधी करतायत. त्यामुळे पंतप्रधान यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करणाऱ्या राहुल गांधींना आता परत लोकांचा पाठिंबा मिळून त्या ठिकाणी मोठं आंदोलन, पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर सुद्धा मोठं आंदोलन होतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चितपणे राजरत्न या सगळ्यामध्ये आता एकंदरीतच राहुल गांधी यांनी स्वतः एंट्री घेत या सगळ्या आंदोलकांच्या पाठीशी जे आहेत ते आपण उभे आहोत हे ठामपणे जे आहे ते दाखवून दिलेलं आहे. सगळे विरोधी पक्ष
एकवटल्याचं चित्र जे आहे ते राजरत्न आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्यामध्ये केंद्र सरकार नेमकी काय भूमिका घेतं? गृहसचिवांनी चर्चेवेळी उपस्थित राहावं असं ज्यावेळी राहुल राहुल गांधी गांधी. म्हणतायत. आता एकंदरीत राजरत्न राहुल गांधी यांनी दुसरं ट्वीट देखील केलेलं आहे. छात्रों पर हमला, हर भारतीय परिवार पर हमला है. प्रधानमंत्री मोदी को लगता है कि बिना जवाब दिए, बिना किसी नतीजे का सामना के लिए सामने करने बच निकलेंगे, नहीं पर आएंगे. इस बार तो बिल्कुल नहीं. मैं हर उस देशभक्त भारतीय को अपील करना चाहता हूँ जो मानता है कि हमारे छात्रों को न्याय मिलना चाहिए. प्रधानमंत्री आवास के सामने हमारे धरने में शामिल हो. भारत के छात्रों की आवाज को कोई नजरअंदाज नहीं किया जा सकता है. असं ट्विट हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे. या सगळ्यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका मांडावी असं राहुल गांधी जे आहेत ते म्हणताना राजरत्न पाहायला मिळत आहेत. या सगळ्यामध्ये राहुल गांधी आता फार अग्रेसिव्ह मोडमध्ये गेल्याचं राजरत्न पाहायला मिळतंय. विरोधी पक्ष नेता कैसा हो तर कसा पाहिजे हे राहुल गांधी आता कुठेतरी दाखवताना किंवा प्रमोट करताना राजरत्न आपल्याला पाहायला मिळतात. नरेंद्र मोदी यामधून वाचू शकणार नाहीत. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचं उत्तर हे द्यावंच लागेल. आम्ही उत्तर देणार नाही, असंच हे प्रकरण पुढे नेऊ, असं पद्धतीनं काहीही होणार नाही, अशा पद्धतीची भूमिका राहुल गांधी घेताना पाहायला मिळत आहेत. जो राष्ट्रभक्त आहे, जो देशभक्त आहे, त्यांनी आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. जे आमचं आंदोलन पंतप्रधान यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये प्रत्येक देशभक्तानं सहभागी व्हावं, अशी साद राहुल गांधी देशभक्त म्हणजे नागरिकांना घालत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे जोपर्यंत आता प्रधान यांचा राजीनामा होत नाही, जोपर्यंत संसदेमध्ये चर्चा होत नाही, तोपर्यंत आता राहुल गांधी आंदोलनावरती ठाम आहेत. तिकडे जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे, तिथे सुद्धा अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांच्या पत्नी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत. तिकडे काय भूमिका घेतली जाते, इकडे राहुल गांधी काय भूमिका घेतात, हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. संकेत, काय वाटतंय, संसदेवरती पुन्हा एकदा मोर्चा काढला जाऊ शकतो का? कारण कन्क्लुजन काय आहे ते निघत नाहीये. विद्यार्थी आक्रमक आहे, तिकडे विरोधी पक्ष आक्रमक होत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. या बाबतीमध्ये पंतप्रधान यांनी उत्तर देणं आता हे अत्यंत महत्वाचं झालंय असं वाटतं का? कारण परिस्थिती चिघेल असं चित्र निर्माण झालंय. निश्चितपणे राजरत्न या सगळ्यामध्ये सरकारने या सगळ्यावर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. खरं तर पंतप्रधानांनी निवेदन देणं गरजेचं आहे. मात्र राहुल गांधींनी अमित शहा यांनी या सगळ्यावर बोलावं असं म्हटलंय. सरकारने निश्चितपणे आता तरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या सगळ्यामध्ये घेणं हे गरजेचं आहे. अगदी काही दिवसांसाठी या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत तरी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जो आहे तो झाला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये मग केंद्र सरकारने आपली भूमिका जी आहे ती देखील मांडणं आणि त्या तरुणांच्या पाठीशी उभं राहणं हे निश्चितपणे गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मागच्या आंदोलनांमध्ये जर आपण पाहिलं तर विरोधी पक्ष ज्या ताकदीने उभा राहतो, तशा पद्धतीने या आंदोलनामध्ये सुद्धा विरोधी पक्षाने आपली ताकद किंवा एकजूट जी आहे ती दाखवलेली आहे. सरकारने सुद्धा आता 2 पावलं थोडंसं मागे येत या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा विचार जो आहे, तो करणं गरजेचं आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना जी आहे ती सरकार पातळीवर मदत होणं सुद्धा राजरत्न हे निश्चितपणे महत्वाचं आहे. खर तर देशभरामध्ये जागोजागी जे आहे सीजेपीच्या पाठिंब्यासाठी आंदोलन सुरू आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू आहेत. खरं तर संकेत, देशभरामध्ये काय घडतं, राज्यात काय घडतं, याचे प्रत्येक अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांना देतच राहूयात. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी.